टीडीसी बँक निवडणुकीत कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे यांच्या लढतीत कथोरे यांच्या नेतृत्वाखालील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थित सहकार पॅनलने मोठ्या मताधिकांनी विजय मिळवला आहे. 27 जून रोजी झालेल्या मतदानानंतर 28 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आलाय. ठाणे जनता सहकारी बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीमध्ये सहकार पॅनलने दमदार कामगिरी करत मोठ्या मताधिकांनी विजय संपादन केला असून परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 27 जून रोजी पार पडलेल्या मतदानानंतर 28 जून रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सहकार पॅनलने स्पष्ट आघाडी घेत विजय आपल्या नावावर केला आहे. सहकार पॅनलला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन होते. या पॅनलमध्ये ज्येष्ठ नेते किसन कथोरे, खासदार नरेश म्हस्के तसेच कृषित ठाकूर यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. दुसरीकडे परिवर्तन पॅनलमध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, बाबाजी पाटील तसेच शिवसेना आणि भाजपाशी संबंधित अनेक नेते कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता. मात्र विविध राजकीय समीकरणे आणि जोरदार प्रचारानंतरही परिवर्तन पॅनल मतदाराचा विश्वास संपादन करण्यात अपयश आले आहे. ठाणे जनता सहकारी बँकेची ही निवडणूक स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. निकालाबाबत बँकेचे सभासद आणि राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. निकाल जाहीर झाल्यानंतर सहकार पॅनलच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला आहे.